28 जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगू लागल्यात आणि आता आमदार रोहित पवार यांनी देठ प्रश्नांची एक मालिकाच तयार केली आणि आज मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये या घटनेसंदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित केले। आता या प्रश्नांच्या बाबतीत अनेक टेक्निकल व्हॅल्यूज आणि टेक्निकल प्रश्न सुद्धा त्याच्यात आहेत। आता हे टेक्निकल प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि जनतेच्या मनातले अनेक प्रश्न जे आहेत ते सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्यासोबत अजय परांजपे, स्क्वॉड्रन लीडर, जे इंडियन एअरफोर्समध्ये गेल्या 12 वर्षापर्यंत कार्यालयात होते आणि आता त्यांची एक स्वतःची एक अकॅडमी सुद्धा आहे। सर, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये। सर, अनेक प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतात, अनेक प्रश्न आहेत। सुरुवातीला स्टॉल वॉर्निंग सिस्टीम एक ज्या प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय, आता ही स्टॉल वॉर्निंग सिस्टीम नेमकं या खाजगी विमानात कशी असते आणि काय असते? नमस्कार, सर्वप्रथम साम टीव्हीचे धन्यवाद त्यांनी इथे आल्याबद्दल। माझं नाव स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे आणि मी इथले योस्कायज एव्हिएशन सेंटरचा फाउंडर आहे आणि ही आम्ही संस्था मुलांना चांगलं एज्युकेशन देण्यासाठी चालू केली आहे सिम्युलेटरद्वारे। तर आता आपल्याला त्याचा उपयोग करता येईल समजण्यासाठी। तर सर्वप्रथम आधी मी तुम्हाला स्टॉल काय असतो हे सांगतो, म्हणजे त्याचं अर्थ कळेल। तर जेव्हा असं विमान उडतं आणि त्याचा आपण अँगल वाढवत जातो तेव्हा तो जो अँगल आहे तो जसजसं वाढत जातो तसतसं लिफ्ट वाढत जाते। पण त्याचा अर्थ असा नाही की किती तुम्ही वाढवा तर त्याची लिफ्ट वाढतच जाईल। एका ठराविक अँगलच्या पुढे अचानक लिफ्ट कमी होते आणि विमानाचं नाक खाली जाऊन ते पडायला लागतं। हे अतिशय धोकादायक एक परिस्थिती असते ज्याच्यामुळे विमानं क्रॅश होतात। एक फार मोठं कारण आहे। आता हा जर स्टॉल खूप हाईटवर झाला, खूप उंचीवर झाला तर पायलटला रिकवर किंवा त्याला दुरुस्त करायला वेळ मिळतो। पण हे अगदी खूप कमी उंचीवर झालं तर ते दगडासारखं विमान पडतं आणि त्याला तुम्ही रिकवर करू शकत नाही। तर हे होऊ नये म्हणून विमानामध्ये पायलटला वॉर्न करायला एक स्टॉल वॉर्निंग सिस्टम असते जी अगदी मॅन्डेटरी असते। तर त्याचं स्वरूप कसं असतं की ते इतकं डेंजरस असतं की त्याच्यात एक हॉर्न वाजतो, टॉ टॉ टॉ, आणि त्याला एक स्टिक शेकर असतो। म्हणजे हे जर त्याचं कंट्रोल कॉलम असेल तर ती अशी गदा 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 हलायला लागते, जेणेकरून त्याचं लक्ष जातं की अरे स्टॉल होणार आहे विमान। तर ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे ही स्टॉल व्हायच्या आधीच चालू होते, म्हणजे पायलटला वेळ मिळतो ती स्टॉलमध्ये न जाता विमान रिकवर करता यायला पाहिजे। सर, दुसरा प्रश्न रोहित पवारांनी असा उपस्थित केलाय की जे विमानात अजित पवार होते त्यांनी सेकंड अटेम्प्टमध्ये गो अराउंड जो आहे तो केला नाही। आता गो अराउंड ही साहजिकच इंग्लिश टर्म आहे, वैमानिकांच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची असावी। आता हे गो अराउंड विमानाचं नेमकं काय असतं? हां, सो गो अराउंड म्हणजे सर्वसाधारण विमान जेव्हा उतरायला येतं तेव्हा ते साधारणपणे पहिल्याच अटेम्प्टमध्ये लँड होतं। सो जेव्हा पहिल्यांदा विमान उतरायला येतं नॉर्मली पायलटला सगळं माहीत असतं, त्याची हेडिंग काय काय आहे आणि तो पहिल्याच अटेम्प्टमध्ये लँड करतो। आता कधी कधी काय होतं की जर त्या पायलटला कॉन्फिडन्स नसेल की काहीतरी प्रॉब्लेम येतोय किंवा खूप जर म्हणजे वाऱ्याचे जर खूप गस्ट यायला लागले तर तो बरोबर लँड होऊ शकणार नाही, म्हणून मग तो गो अराउंड करतो। म्हणजे काय तर विमान जमिनीवर न टेकवता किंवा थोडंसं टेकून पुन्हा वेग वाढवतो आणि पुन्हा हवेत जातो, त्यामुळे ती उतरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही। आता जे आत्तापर्यंत आम्हाला खालच्या लोकांनी जे सांगितलंय किंवा ATCचं पहिलं जे अहवाल आला होता त्याच्यातनं असं जाणवलं होतं की त्यांनी एकदा गो अराउंड केलं होतं, म्हणजे एकदा तो खाली आला आणि मग पुन्हा वर गेला। ते कदाचित त्याला नीट रनवे दिसला नाही म्हणून त्यांनी वर नेलं, पण खाली आल्यामुळे त्याला एक अंदाज आला की रनवे कुठे आहे, काय आहे, त्याचं मार्किंग काय आहे, कारण त्याचं रोजचं हा रनवे नव्हता जाण्या येण्याचा। एअरलाईनला कसं असतं की साधारण पायलट्सचे स्टँडर्ड असतात मुंबई, दिल्ली, पण हा कसा रनवे हे जे प्रायव्हेट चार्टर्ड आहेत त्यांना जिथे पाहिजे तिथे वेगवेगळं जावं लागतं। त्यामुळे कदाचित जेव्हा त्याला नीट दिसला नाही तेव्हा तो जवळ आला, त्यांनी नीट रनवे बघितला असेल किंवा नाही नीट दिसला म्हणून त्यांनी पुन्हा प्रयत्न करायला पुन्हा हवेत गेला, डावीकडे वळला आणि परत आला। आता ही जी गोष्ट आहे ही बरोबर आहे, कारण फ्लाईट रेडार 24 जे एक इंटरनॅशनल सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जगात उडणाऱ्या प्रत्येक मिलिटरी सोडलं सगळ्या विमानांचा पाथ ट्रेस होतो। तर त्याच्यामध्ये ह्याचा पाथ ट्रेस झालेला आलेला आहे, त्यामुळे हा नक्की खात्रीस्पद आहे की त्यांनी गो अराउंड केलं। आता पुन्हा जेव्हा तो आला उतरायला आणि त्यांनी गो अराउंड पुन्हा का नाही केलं हे बहुतेक आपल्याला फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधनं कळेल। सर, तुम्ही जसं आता रनवेचा उपस्थित केलात की त्याच्यात रनवेचा फार मोठा
फॅक्टर आहे. आता रोहित पवार यांच्या एका स्पीचमध्ये ते असं म्हणतात की 8:27 आणि 8:29चा त्यांनी 2 टाइम्स दिलेत. त्याच्यात त्यांनी रनवे 11 म्हणजे रनवे 11 आणि रनवे 29 असा उल्लेख केलाय. तर आता मग रनवे 11 आणि रनवे 29 म्हणजे नेमकं काय? हां. तर आपण जेव्हा एखादी गोष्ट जसं आता आपल्या रेल्वेमध्ये प्लॅटफॉर्म असतो, तर आपण प्लॅटफॉर्मला आयडेंटिफाय करतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 असं. तर ह्या रनवेमध्ये जी दिशा असते, म्हणजे ज्या दिशेने विमान उतरायला येईल त्या रनवेवर, म्हणजे त्या रनवेची दिशा काय आहे? तर पायलटला कंपसवर जी दिशा दिसली पाहिजे, त्या दिशेने त्या रनवेची ओळख पटली जाते. आपल्याकडे एक थोडासा डेमो पण आहे या रनवेचा. तर आता या रनवेचं काय आपण सांगू शकतो? हां. तर आता आपण कॅमेऱ्यातनं असं बघतोय जणू एक पायलट ह्या दिशेने उतरायला येतोय. आता ते तुम्हाला प्रेक्षकांना दिसेल की त्याच्यावर 30 लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की कंपस जो मॅग्नेटिक कंपस जो 0 तो 360 असतो, तर ह्याची दिशा 300 डिग्री आहे. म्हणजे साधारण एक म्हणजे वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट ही ह्या रनवेची दिशा आहे. तर असे हे जे अक्षर असतात, ह्या अक्षरांनी रनवेची ओळख पटली जाते. आणि जर तुम्ही बघितलं तर रनवे स्ट्रेट असल्यामुळे दुसऱ्या बाजूची दिशा जर काढायची असेल तर ह्या दिशेमध्ये तुम्ही 180 डिग्री ऍड करायचे, म्हणजे मग त्याची दुसरी दिशा येते. हा सगळा विषय जो अँगल्स आहे. सर, दुसरा मुद्दा त्याच्यात रोहित पवारांनी असा उपस्थित केलाय की EGPWS नावाची एक टर्म त्यांनी या संदर्भात वापरली. आता याचा नेमका काय वापर होतो, याची प्रणाली नेमकी काय? ओके. सो हे एक गॅजेट असतं विमानामध्ये की ज्याच्यामध्ये जमिनीची प्रॉक्सिमिटी वॉर्निंग, PWS म्हणजे काय, प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम. तर ती का लागते? तर आपण जेव्हा म्हणतो की मी जमिनीच्या इतक्या उंचीवर आहे, तर आपली पण लक्षात ठेवायला पाहिजे की जमीन ही कायम सपाटच नसते. त्याच्यात टेकडे असतात, त्याच्यात छोटे प्लेटू असतात. तर जेव्हा विमान त्याच्या जवळ येतं, आता आपण एक उदाहरण घेऊ की विमानाला दिसते की मी सर्वसाधारण जमिनीच्या समजा एक 500 फूट वर आहे, पण त्याच्यामध्येच जर एखादी टावर आला किंवा एखादं जर प्लेटू आला जो फक्त थोड्या काळासाठी आहे, तर तुमचं विमान त्या हाय बिल्डिंग किंवा हाय ह्याच्या वर त्याला आपटू शकेल. म्हणून ती एक वॉर्निंग सिस्टम असते जी पायलटला कॉशन करते की तू जमिनीच्या अगदी जवळ आहे, जमीन किंवा त्या ऑब्जेक्टच्या. आणि त्या वॉर्निंगने पायलटला लक्षात येतं की जरी मी 500 फूट उंचावर आहे, मला अजून वर जायला हवंय त्या गोष्टीशी न आदळण्यासाठी. सर, दुसरा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि जो गेल्या काही तासांपासून उपस्थित होताना दिसतोय. रोहित पवारांनी तोच मुद्दा उपस्थित केला की विमानाची चाचणी वगैरे हा सगळा भाग तर असेलच, ही रुटीन प्रॅक्टिस आहे. पण त्याच्यामधला टेकलॉग आणि एअरवर्दी रिपोर्ट या 2 प्रश्नांवर त्यांनी जरा जास्त स्ट्रेसिंग केलं की नेमकं आता हा टेकलॉग कुठे आहे आणि एअरवर्दी रिपोर्ट केला होता का, असे प्रश्न होते. आता नेमका हा टेकलॉग आणि त्याला सोबत येणारा एअरवर्दी रिपोर्ट, दिस गोज हँड इन हँड का, या दोन्ही टर्म्सचा रेफरन्स कुठे वापरला? ओके. सो दे डू गो हँड इन हँड. टेक लॉग जसं इंग्लिश शब्दांवरनं तुम्ही अनुमान लावू शकता की त्या विमानावर जे काय मेंटेनन्स होतं त्याचा एक लॉग केला जातो की तुम्ही काय दुरुस्त केलं, पायलटनी काय प्रॉब्लेम रिपोर्ट केला होता, त्याचं तुम्ही दुरुस्ती कशी केली, हा एक पार्ट झाला. नंतर एव्हिएशनमध्ये खूप रिस्की असल्यामुळे एक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असतो. त्याचं तुम्ही एक समजण्याकरता जर उदाहरण बघितलं तर आपण जेव्हा एखादी नवीन गाडी विकत घेतो तेव्हा तुमच्या गाडीला बिघाड असो नसो, त्यावेळेला तुमचं ते सांगतात इतके किलोमीटर झालं किंवा इतके महिने झाले की सर्व्हिसिंगला गाडी आणा. तर ते कशासाठी असतं की काही बिघाड होण्याच्या आधीच त्याची दुरुस्ती करता यायला पाहिजे. तर एव्हिएशनमध्ये तर फक्त 3 सर्व्हिसिंग नाही, प्रचंड सर्व्हिसिंग असतात की त्यामुळे त्या सर्व्हिसिंगमध्ये काय केलं गेलं, त्यांनी सर्व्हिसिंग सगळं केलं का नाही, आणि त्या सर्व्हिसिंगमध्ये काही त्यांना बिघाड सापडले का, मग सापडले असतील तर ते त्या सगळ्या टेकलॉगमध्ये लॉग केले जातात. आता हा जो टेकलॉग आहे हा सगळ्या त्या विमानाच्या प्रत्येक विमानाच्या पीसच्या बरोबर असोसिएटेड असतो. त्या टेकलॉगवर त्या विमानाचा नंबर दिला जातो त्याच्यात. आणि त्याच्याशिवाय एक गोष्ट लक्षात करण्याची आहे की तुमच्या विमानामध्ये खूप पार्ट्स असतात, तर त्या पार्ट्सला पण आयडेंटिफिकेशन नंबर असतात. तर तो पार्ट काढला गेला तर तो कुठला पार्ट काढला गेला, तर थोडक्यात त्या टेकलॉगमध्ये बरीच अशी माहिती सेव्ह केली जाते. सर, दुसरा एअरवर्दी रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला होता की नेमका हा अहवाल कुठे असावा, आणि आता हा एअरवर्दी रिपोर्ट म्हणजे काय? सो एअरवर्दी जसा इंग्लिश शब्द सांगतो की हे विमान हवेत जाण्यासाठी तयार आहे.
मेंटेनन्स टीम हे सांगते की हे विमान हवेत न्यायला काय हरकत नाही, ह्याला एअर वर्दीनेस, एअर इट इज वर्दी ऑफ गोईंग इन द एअर असा त्याचा अर्थ होतो. आता हा का वेगळा ह्याचा उल्लेख होतो की एकदा विमान एअरवर्दी असलं की त्याच्यानंतर मग त्याच्यात किती पॅसेंजर बसलेत, किती सामान घातलंय, त्याप्रमाणे त्याची पुढची मग एक प्रक्रिया येते. पण त्याच्या आधीची जी आहे की हे विमान नेता येईल का नाही, हे एअरवर्दीनेस सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आता माझ्या कल्पनेने हे 2-3 ठिकाणी होतं. रोज पण त्या विमानाची तेल चेकिंग होते, तेल पाणी आहे का नाही, कारण रात्री विमान उभं असतं, काही त्याच्यात लीक झाला आणि ऑइल निघून गेलं. आपल्या गाडीतलं कसं साधारण ऑइल निघून गेलं तर आपण गाडी साईडला घेतो, ते तेल पाणी घालतो, पण इथे आपल्याला ते करता येत नाही, म्हणून ह्याला खूप महत्त्व येतं. सर, आता विमान मेंटेनन्स हा सगळ्यांना अगदी प्राथमिक त्याची माहिती असावी की हे विमान मेंटेनन्स म्हणजे काय. रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये या विमानाचा हेवी मेंटेनन्स असा उल्लेख केला. आता हेवी मेंटेनन्स सिस्टीम म्हणजे काय आहे? तर मी जे पहिल्यांदा तुम्हाला ह्याचं सांगितलं होतं की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असतो, तर त्याच्या तासा किती तास विमान उडले त्याप्रमाणे वेगवेगळे लेवल ऑफ मेंटेनन्स असतात. तर रुटीन मेंटेनन्स म्हणजे थोडे काही पार्ट उघडून त्याचे चेकिंग केलं जातं की काही क्रॅक आला नाही ना काही. एक मेजर मेंटेनन्स असतो ज्याच्यामध्ये विमान पूर्णपणे उघडलं जातं, ज्याला आम्ही डिस्मॅन्टलिंग म्हणतो. सगळे त्या विमानाचे वेगवेगळे पार्ट्स वेगळे केले जातात आणि खूप इनडेप्थ त्याचं सर्व्हिसिंग केलं जातं. प्रत्येक पार्टला मॅग्निफाईंग ग्लास किंवा ह्यांनी वेगवेगळे गॅजेट्सनी त्याला काही क्रॅक आला नाही ना, कुठे काय ऑइल लीक नाही आहे ना, असं सगळं जे मेजर ओव्हरऑल ज्याला म्हणलं जातं, दुसऱ्या शब्दात आपण त्याला मेजर ओव्हरऑल म्हणू शकतो. शेवटचे 2 प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे वाटतात आणि रोहित पवारांनी ते उपस्थित केल्यासोबतच जनतेच्या मनातही आजही तेच प्रश्न आहेत की जेवढं जनतेला आणि आम्हाला या संदर्भातलं ज्ञान आहे की जेव्हा हा अपघात घडला तेव्हा ते विमान एका बाजूला कललं गेलं, म्हणजे नोज डाईव्ह झाला आपण म्हणू शकतो का त्याला, हा तुम्ही सांगा. पण मग एका बाजूला कलल्याचं काय रिझन असावं आणि नेमकं नोज डाईव्हची डेफिनेशन काय? ओके, सो नोज डाईव्ह म्हणजे ह्या विमानाच्या पुढच्या भागाला नोज म्हटलं जातं, नाक. तर ते अचानक खाली गेलं. तुम्ही जर बघितलं तर डाईव्ह का म्हटलं जातं, कारण नोज डाईव्ह म्हणजे खूप सिव्हिअर एक मनूवर आहे की जे खूप उंचीवर जर झालं तर त्यातनं रिकवर करता येतं, पण खूप कमी उंचीवर झालं तर त्याला वेळच मिळत नाही हे वर रिकवर करायला, म्हणून त्याला त्यांनी नोज डाईव्ह म्हटलंय. तर मग तुमच्या अनुभवानुसार आत्ताच्या विमानात जे अपघात घडला आपल्याला सगळ्या दिसतंय, त्या CCTV मध्ये पण दिसतं की इट वॉज ऑन द लेफ्ट, तो थोडासा साईडमध्ये गेला आणि मग ते टिल्ट होऊन खाली पडलं. तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव काय सांगतो की एक बेसिक मेकॅनिकल फेल्युअर असावा त्याच्यात किंवा काही तांत्रिक बिघाड झाला असा की जेणेकरून हे विमान नोज डाईव्ह झालं? सो माझ्या मते आत्ता तरी मला माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे 2 कारणं वाटत आहेत. एक म्हणजे जो मनूवर केला जातो, आता आपण असं बघू, हे विमान आहे आणि ह्याला डावीकडे वळायचं आहे, तर जेव्हा पायलट त्याला कंट्रोल करतो तेव्हा केवळ ते डावीकडे वळत नाही, त्याच्याबरोबर त्याचं नाक आपोआप खाली जातं. त्यामुळे त्यावेळेला पायलटला हे शिकवलेलं असतं की जर तू डावीकडे वळत असशील तर तुला नाक वर घ्यायला पाहिजे, म्हणजे मग ते स्टेबल टर्न होईल. आता इथे काय झालेलं आहे की हे नाक खाली गेल्यामुळे माझ्या मते बहुतेक तो त्यांनी खूप स्टीप अँगल घेतला, स्पीड खूप कमी होता, त्यामुळे ती स्टॉलला गेलं असं वाटतंय. कारण जेव्हा स्टॉलला जातं तेव्हा त्याची अनकंट्रोल्ड मुवमेंट होते, ते कसंही जाऊ शकतं आणि पायलटला वेळ मिळत नाही ते कंट्रोल करायला. आता ही शक्यता 100% का नाही मी सांगतो की साधारण 15,000 तास ज्या माणसाने विमान उडवले तो अशी चूक करणार नाही, अनलेस तो अंडर प्रेशर होता की अरे मी रनवे दिसत नाहीये, एक गो राऊंड माझा झालेला आहे, दुसरा गो राऊंडच्या ऐवजी मी विमान उतरवलं पाहिजे, शेवटी माझ्याकडे VIP ऑन बोर्ड आहेत, तर त्यांनी ते करेक्शन करताना जास्त बँक घेतला आणि स्पीड कमी होता कारण लँडिंगला येत होता. या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी जर विमान स्टॉल झालं तर जो प्रकार घडला ते होऊ शकतं. हा नंबर 1. नंबर 2 म्हणजे त्याच्या मागे 2 इंजिन आहेत आणि त्यातलं दोन्ही इंजिन, जसं मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की दोन्ही इंजिन, तुम्ही असं इमॅजिन करा की 2 माणसं एका खोक्याला ढकलतायत, एकाने ढकलण्याचं थांबवलं तर काय होईल, तो खोका एका बाजूला जाईल. तसंच दोन्ही इंजिन त्या विमानाला पुढे ढकलतायत, पण जर एक इंजिन बंद पडलं त्याच वेळेला तर अचानक ते विमान एका बाजूला जाईल. हा दुसरं कारण आहे. आणि तिसरं म्हणजे मेकॅनिकल फेल्युअर. मेकॅनिकल फेल्युअर म्हणजे काय, आता हे विमानाला कंट्रोल सरफेसेस असतात जेणेकरून विमान असं जातं किंवा खालीवर जातं, तर ते सरफेसेस कंट्रोल होतात जेव्हा पायलट इनपुट देतो, त्यातनं सिग्नल तिथे जातो. मग ते मेकॅनिकल लिंकेजेस असू शकतात, काही विमानात इलेक्ट्रॉनिक असतात. ती जर केबल तुटली अचानक
तर ते ऑब्व्हियसली विमान क्रॅश होणार. सर शेवटचा प्रश्न. सगळ्यांच्या मनात एकच असा प्रश्न आहे की अतिशय सामान्य आता ही टर्म वापरण्यात येते. अनेक एअरप्लेन क्रॅशमध्ये पण आपण बघितलं की वैमानिकाने पायलटने दिलेला मेडे कॉल. आता हा मेडे कॉल ATC पर्यंत कसा पोहोचतो, मेडे कॉल म्हणजे काय आणि मेडे कॉल या बाबतीत दिला असावा का, आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या या घटनेबाबत जो प्रश्न उपस्थित केला जातोय तो हाच आहे. तर आता मेडेचं डेफिनेशन नेमकं काय? सो मेडे हा एक इंटरनॅशनल स्टँडर्ड कॉल आहे, कारण आपली विमानं किंवा जगातली सगळी विमानं वेगवेगळ्या देशात जातात. त्यामुळे हा मेडे एक स्टँडर्ड कॉल आहे सगळ्या देशांच्या एव्हिएशनमध्ये, की जेव्हा विमानाची परिस्थिती अशी आहे की त्याचा धोका अल्टिमेट आहे, की म्हणजे इट्स एक्स्ट्रीमली डेंजरस सिच्युएशन, ह्याचा कॉल दिला जातो मेडे म्हणून. असंच एक कॉल असतो ज्याला पॅन म्हणतात. आता पॅन म्हणजे मला प्रॉब्लेम आहे पण तो इतका सिरियस नाही की जीवाला धोका आहे, पण मेडे म्हणजे जीवाला धोका असू शकतो. तर तुम्ही जर आठवलं तर अहमदाबादमध्ये जो क्रॅश झाला होता, जेव्हा पायलट्सच्या लक्षात आलं की विमान आता खाली जात आहे, त्यांना तेव्हा वेळ मिळाला मेडे सांगायला. आता इथे असं वाटतंय त्यांनी दिला नाही का, कारण ATCच्या अहवालातनं असं आलेलं नाही की त्यांनी मेडे कॉल दिला, कारण हा कॉल माईकवरनं ATCला दिला जातो. दुसरी गोष्ट, तुम्हाला माहीत असेल कम्युनिकेशनमध्ये फ्रिक्वेन्सी वापरली जाते, तर ती फ्रिक्वेन्सी एक स्टँडर्ड युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी असते, की दुसरं एखादं विमान जवळ असेल तर त्याला पण ते ऐकू येईल, पण प्रायमरीली ते ATCसाठी असतं. तर इथे कॉल तो दिला गेला नसावा, कारण पायलटला तेवढा वेळच मिळाला नाही. जे काय घडले ते शेवटच्या काही सेकंदात एमर्जन्सी येऊन ते विमान पडलेलं आहे असं वाटतंय. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या सगळ्या सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितल्या माहिती. टेकलॉग, एअरवर्दी रिपोर्ट, सिस्टीममधला बिघाड किंवा ॲक्सिडेंटलचे रिझन्स वेगळे असू शकतात. आता हे रिझन काय आहेत हे तेव्हाच कळेल की जेव्हा या संपूर्ण ब्लॅक बॉक्समधल्या ज्या रेकॉर्डिंग्ज आहेत त्या बाहेर येतील. DGCAकडनं अहवाल येईल, अंतिम अहवाल यायला वेळ लागेल, पण प्रायमरी रिपोर्ट कधी येतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. पण त्यापूर्वी रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यावर आता DGCAकडनं किंवा या सगळ्या तपास यंत्रणेकडनं पुढची काय माहिती येते, हा घात आहे का अपघात आहे हे समजून घ्यायला तेवढाच आता अवधी लागेल अशी देखील शक्यता आहे. कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.